राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधल्या नाराजीची चर्चा रंगलेली असतानाच शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये नाराजीचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती, पण सुरक्षेत कपात झाल्यानं शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केलाय। पण महत्त्वाचं म्हणजे शिवसेना नेत्यांसोबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे। या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, त्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती आहे। कपात केलेल्यांमध्ये माजी मंत्री आणि माजी आमदार यांचा समावेश आहे। तर कोणकोणत्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आपण बघूया। माजी मंत्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार या शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे। याशिवाय आमदार सुहास कांदे, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ, आमदार प्रकाश सुर्वे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे। तर भाजपचे प्रतापराव चिखलीकर माजी खासदार, तर आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सुरेश खाडे यांची सुरक्षा घटवण्यात आली आहे। माजी आमदार देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे। दरम्यान आतापर्यंत फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कधी कधी मतभेद झालेत, आपण बघूया। 18 जानेवारीला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आणि तिथपासून मतभेदांची एक मालिकाच पाहायला मिळाली। 6 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांकडून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांच्याऐवजी वाहतूक सचिवांची नियुक्ती करण्यात आली। तर ठाण्यातल्या समस्या सोडवण्याकरता पुढाकार घेण्याचं गणेश नाईकांचं वक्तव्य आलं होतं 7 फेब्रुवारीला। आपत्ती व्यवस्थापन समितीतनं एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलं, चर्चा रंगली, मग नियम बदलून त्यांची नियुक्ती झाली। तारीख होती 9 फेब्रुवारी। 10 फेब्रुवारीला अधिकारी न विचारताच धोरणात्मक निर्णय घेतात असा मंत्री उदय सामंत यांनी आरोप केला। तर 14 फेब्रुवारीला दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका असे उद्गार शिंदेंनी काढले होते का भाषणामध्ये त्यांनी हे उद्गार काढले, मात्र वक्तव्य ठाकरेंना उद्देशून असं मग भाजपने स्पष्टीकरण केलं। तर 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांचा कक्ष असतानाही शिंदेंकडून उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची घोषणा करण्यात आली आहे। 17 फेब्रुवारीला मंत्री नसलेल्या 20 शिवसेना आमदारांची Y+ दर्जाची सुरक्षा काढण्यात आली। तर 17 फेब्रुवारीलाच मुख्यमंत्री यांनी आढावा घेतला असतानाही शिंदेंनी मग उद्योग खात्याची आढावा बैठक घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।